नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता. पाहूयात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर. आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात. ताजे मसाले, चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या. अप्रतिम चवाणा किशोर मसालेवालाच्या उत्पादनांमुळे, ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला. आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा. किशोर मसालेवाला, लोणावळा. अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी भेट द्या www.kishormasalevala.com किंवा संपर्क साधा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा जपत ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती. या साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडीमध्ये संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारत मावळचे नाव उंचावत मावळ संत साहित्याचा अटकेबार झेंडा रोवत ज्ञानोबा माऊलींच्या गजरात मायभूमी गजबजली, संत तुकाराम महाराज अवतरल्याची अनुभूती आली. घोरावडेश्वर दिंडी मावळ तालुक्यातील वारकऱ्यांचे सहकार्याने ग्रंथ दिंडी यावेळी संपन्न झाली. छत्रपती शिवरायांच्या नावाचा रामकृष्ण हरीचा गजर करत संत साहित्याचे दर्शन घडवून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. मराठी भाषेचा जय जयकार करत ज्ञानोबा माऊलींच्या गजरात साहित्य व संस्कृतीचा अनोखा संगम साधण्यात आला. ग्रंथ दिंडी, परिसंवाद, कवी कट्टा, विविध सांस्कृतिक कला संस्कृतीचे दर्शन घडून देशाच्या खऱ्या परंपरेत अस्मितेचे दर्शन घडवून आले. संत विचारातून महाराष्ट्र घडावा यासारखा दुसरा मार्ग नसावा अशा प्रकारे विविध विषयांवर पुस्तक प्रकरणाच्या दिशेनेच वाटचाल करणारी मावळचे कविवर्य विठ्ठल दळवी संत साहित्यामध्ये भर घालत संत विचारांशिवाय पर्याय नाही अशा महान संत साहित्याचा अटकेबार झेंडा रोवत ज्ञानोबा माऊलींच्या गजरात मायभूमी गजबजली, संत तुकाराम महाराज अवतरल्याची अनुभूती आली. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि फेसबुकला फॉलो करा. धन्यवाद.